मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. आज भोगी आहे. भोगी ही मकर संक्रांतीची सुरुवात मानली जाते आणि ह्या दिवशीच जुन्या हंगामाचा शेवट केला जातो आणि नवीन हंगामाची सुरुवात केली जाते. ॲक्च्युली काल आम्हाला व्हिडिओ टाकता आला नाही कारण आम्ही दोघंसुद्धा सर्व्हिसला असल्यामुळं ते जमलं नाही. आज ट्राय करतो मी टाकण्याचा व्हिडिओ. हे आमचं राजनंदिनी सकाळ सकाळी उठून बसले. जसं काय हीच उठून भाकऱ्या करणार होती तीळ लावलेल्या बाजरीच्या. तिच्यामुळं आम्हाला बी लवकर उठून बसायला लागलं. 5-5:30लाच उठून बसली ती. बघूया तर मग आता तुम्हाला दाखवतो मी बाजरीच्या भाकऱ्या. मस्तपैकी बाजरीच्या भाकऱ्या चालू आहेत. त्याला तीळ लावणार ना का? लावलं ना, तीळ लावलं. आज तीळ लावायचं असते. आज लावायचं असते का उद्या? आज भोगीचा सण आहे, त्यामुळे आपल्याकडे बाजरीच्या भाकरी आणि मिक्स भाजी केली जाते. तर ती आरोग्यासाठी चांगली असते आणि थंडीच्या दिवसात बाजरीची भाकरी खाल्ली जाते कारण उष्णता धरून राहते आपल्या शरीरामध्ये. त्यासाठी हा भोगीचा सण साजरा केला जातो आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी संक्रांत असते. अशा भाकऱ्या केल्यात. आता ना एक सफरचंद, केळी, दूध आपलं ज्युसरला लावून जाताना एक स्मूथी करून केली की दिवसभर जरा म्हणजे जेवे तोपर्यंत ताकद राहते अंगात. सकाळ सकाळी नाश्ता काय करत नाही, फक्त हे मात्र कंपल्सरी पिऊन जातोय मी जाताना. हाय गाईज, अखंड 8 तासाच्या कामानंतर आम्ही आता इथे जमलेलो आहोत. मी तुम्हाला माझ्या गँगची ओळख करून देतो. जयदीप देसाई, हे काढ की हेल्मेट आहे मर्दा, तोंड दिसाय नको काय. जयदीप देसाई नमस्ते. त्याच्यानंतर रोहित शिंदे, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट हेड. त्याच्यानंतर रोहित शिंदे, नंतर सूरज पाटील, त्याच्यानंतर नाव काय सिद्धार्थ पाटील. अजून एक इंट्रोडक्शन राहिलं होतं. गायींचे म्हशींचे स्पेशालिस्ट व्हेटरनरी डॉक्टर ओमकार पाटील. आणि त्यानंतर आमचे डिपार्टमेंटचे श्री 21 वेळा आप्पासाहेब बोरगल्ली. विद्यापीठातून पास. मी इथं ॲक्च्युली आमचं स्ट्रेस रिलीज करायला येतो श्री हरी स्वीट सेंटर. तिथं आम्ही दूध पितोय, चहा पितोय. असते की माझं दूध पितोय हे नाही काय होईल. कॉपीराईट का माझं मल्टीनॅशनल ब्रँड आहे ते. श्री हरी स्वीट सेंटरमध्ये येतोय आम्ही, दूध चहा पितोय. आणि त्यानंतर आम्ही जेणे जेनं काय दिवसभर कांड केल्यात ते आम्ही ते डिस्कस करतोय इन शॉर्ट मध्ये. आणि कोणाला काय फ्रस्ट्रेशन आला असेल कॉलेजमध्ये रिलीज पाण्यात चोरण्यात तो हरवणार आहे, पेन चोरण्यात तो हरवणार आहे. प्लीज शेअर, लाईक, सबस्क्राईब. आणि त्यांना आता कर आता ऐक थांब. आज त्यांना व्हिडिओ कर त्यांचा आणि त्यांच्याकडनं फ्री मध्ये घेऊया आपण कॉन्टॅक्ट. त्यांची स्पॉन्सरशिप आपण करू. अप्पा फक्त 60 सबस्क्रायबर आहे भाई. तसं नाही, कधी ऐक सांगतो, 60 असू दे किती असू दे, सुरुवातीचं फक्त त्यांचं ॲडव्हर्टाइजमेंट जर केलं तर फ्री असतं. नंतर तुझे 2-3 हजार झाले तर मग पेड सबस्क्रिप्शन असतं. ते नाही. मी तू एक दिवसाचं नियोजन घालालेस, मी कायमचं नियोजन घालवलं. चल बोलूया. मला करून देणार आहेस का नाही ते? का पार्टी द्यायची. ए पाऊस आला बाई पहिला करून दे. पहिला पार्टी कुठं आहे? हाय या लागलाय फोन केला फोन केलता. मधल्या वाटत आहे. जावेद चहा प्या मम्मी येतो बाई आपण घरले गेल्याशिवाय येत नाही की पाऊस. घरला घरला गेला गिरल्या हे चिद्या दी की मला मर्दा करून दे. कर केले का काय एवढे बघायला खाणार. काय मी देणार की तुला खासदार म्हणते पहिला. मी काय म्हटलं, सगळ्यांना पहिला हे द्या, पार्टी द्या, मग मी करून देतो. बरोबर आहे का तुझं? आहे पेद्रेवाडीला ते पण हे नाही पेद्रेवाडीला पेद्रेवाडी वगैरे काही नाही. मला त्या ह्याच्या आपण त्या ह्याला गेलेलो की नाही आंबोलीला जेवायला गेलेलो बघ, त्याच्यापेक्षा ते भारी वाटलं. पेद्रेवाडीचा नाही भाई, मला नारळी कर नाही. पण ते माशासाठी स्पेशल आहे ना. आपण यो खाईत नाही मासं म्हणून त्याला आवडाय नाही. अरे भाई, प्रॉन्स हेनच खाल्लं. नाही तर वय 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 काय? सगळे खाल्लं, पापलेट खाल्ला, सुरमई खाल्ली. आम्ही काय खाल्लो रे? बाई तुला एक गोष्ट सांगतो, आपल्याला घेतलेलं बी हेनच खाल्ल्यान आणि ह्याला घेतलेलं बी हेनच खाल्ल्यान. आम्ही काय खाल्लो? तुमच्यासाठी भाई dolphin आपण फक्त आणलेला. चपाती आणि रस्ता खाणार. एवढा मोठा पापलेट होता त्यातला पण तुमच्यासाठी केवढा हे शिंदे केवढा कंप्लेंट होता. एवढा मोठा. हो, एवढा मोठा होता की पापलेट.
मग ताटात त्यांचा काय डायरेक्ट टेबलवरच दिसतं. प्लेट एवढी मोठी ट्रे मध्ये दिलेला. आणि सोन्या बी नाही नाही म्हणत की नाही. निंबा मैदा जर द्या झाले काय आता हा ब्लॉग चालू आहे. दोन घेऊन ये. हा ब्लॉग चालू असल्यामुळे आम्ही त्या ब्लॉग सोबत बनपाव खातोय. हे दूध घेऊन ये. हे लेमन टी आणजा. घेऊन ये काय सगळं मी नाही हे जा की मर्दा. मी हे करालोय ना. मी करतो द्या. आता दूध पिऊन झालंय तर बऱ्याच अर्ध्या तासानंतर पाऊस थांबलाय. आता आम्ही जरा चाललोय आचार्याला बघायला. बड्डेचं नियोजन लावायचं आहे. पुढा घेऊन बिस्किट आचार्याला बघायला म्हणजे आचार्य ठरवायला चाललोय. तिचं बघूया कसं कसं काय काय नियोजन आहे. आम्ही गेलेलो तिथं आचार्याकडं पण आचार्य काय भेटला नाही. त्याला 25 तारखेला काय तर काम म्हणजे दुसरे लग्नाचं मुहूर्त आहे त्यामुळे तो काय भेटला नाही. मग पावसाचं वातावरण झालं होतं त्यामुळे तिथं काय व्हिडिओ करू शकलो नाही. डायरेक्ट घरी चालू. तर उद्या संक्रांतीच्या निमित्तानं आम्ही आमच्या पिल्लूचं बोरनान ठेवलेलं आहे आणि त्या बोरनांची तयारी आता आम्ही चालू केली आहे. ॲक्च्युली इकडं बोरनांची तयारी चालू झालेली आहे. या झेंडूच्या माळा इकडं चिकट टेप तोडायला चालू आहे. आणि आमचं हे काम डबल करायला आमची चिरमुरी. आता जस्ट तू एक झेंडूचं फुल तोडून तोंडात घेतली होती. काय करायलास तू? कसं ठेवणार आहे सेंटरला? सेंटर काय ठेवायचा हां 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 चालतंय की ठेव तसं. कुठे ठेवू सेंटर? तिथं ठेवू बरोबर. हां ठेव. काही इकडे जास्त होणार आहे. खुर्ची काढू काय ती? होय काढायला पाहिजे. खुर्ची काढतो. माझी राजनंदिनी काय बघावलं ग? तुझं नाव तुझं नाव लिहायला. तिचं नाव लिहिलेलं म्हणून तशी करायला लागली. तुझं नाव लिहितो की थांब. नाव लिहितो की थांब. व्यवस्थित छान अक्षर. ओ नाही चुकवत तुझं अक्षर. तुझ्या नावाचं अक्षर नाही चुकवत पिल्लू. बस घे. आलं की छान का नाही आलं? छान आलंय. जमलं की नाही? झालं काय बरोबर? हे फक्त आहे ना ते गॅप दिसतोय ना मध्ये ते चिटकवा तिथं म्हणजे हे करा. हा हा धर धर हे धर हे धर हे धर हे धर ग. घे तुला पाहिजे ते घे. झालं एकदाच फायनली डेकोरेशन झालं बोरनांच. कितीला आणलेलीस का हा सेट? 150 रुपयाला. 150 रुपयाला. हे आहे ना हे हत्ती हे ढग हे बोरनांचं हे मोठं हे सगळा सेट 150 रुपयाला मिळतो. कसं वाटलं तुम्हाला डेकोरेशन? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.